म्हणजे 2030 पर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊ शकणार नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आणि म्हणूनच कोल्हापूरकरांची ही जी फसवणूक आहे, ही फसवणूक कोल्हापूरकर उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगला प्रसाद देतील असं माझं मत आहे. यामध्ये संतप्त झालेले आहेत आणि याचा वचपा या निवडणुकीच्या निमित्तानं निघू शकतो. वेळ पडल्यास निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा टाकण्याची भाषा नागरिकांच्या मधून होत आहे. हद्दवाढ हा विषय हा पॉलिटिकली निर्माण झालेला आहे. ग्रामीण आणि शहराचा म्हणजे दक्षिणचा आमदार आणि करवीरचा आमदार या गोष्टीला विरोध करतात. आता नोटिफिकेशन निघणार एवढ्यात अमल महाडिकांचा फॅक्स आला आणि त्यावेळी अमल महाडिक हे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. की माझा याला विरोध आहे आणि हे तुम्ही कृपा करून करू नका. त्यावेळी दिग्विजय खानविलकरांनी बरोबर पी.एन. पाटलांना मध्यस्थी केली आणि पी.एन. पाटलांच्या इथनं थांबवलं. परवा जर मोठा आरोप केला की त्या थेट पाईपलाईन मध्ये 75 कोटीचा भ्रष्टाचार झाला. मी स्वतः ऐका ना, मी स्वतः स्थायी समिती सभापती होतो. मी स्वतः त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. ते सुद्धा स्थायी समिती सदस्य होते. जे कोणी तर त्यावेळेला कुठलाही कसलाही या ठिकाणी भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला नाही. हे ठामपणे छाती ठोकपणे मी कधी कुठेही येऊन बिंदू चौकात तिथं आपल्या चॅनलवर सुद्धा बोलू शकतो. कोल्हापूर महानगरपालिका ही पहिल्या 5 मध्ये असायची. आज ती सगळ्यात शेवटच्या स्थानाला गेलेली आहे. एवढ्या चांगल्या ठिकाणी प्राईम लोकेशनला महापालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्या, त्या जर आपण त्या व्यवस्थित विकसित केल्या तर आपल्याला महापालिकेला त्यातून चांगलं उत्पन्न कायमस्वरूपी म्हणजे दरवर्षी येत राहील. या महापालिकेचं दुर्दैव आहे की 5.5 वर्षामध्ये एकही प्रशासक आम्हाला चांगला मिळाला नाही. कोल्हापूर शहराची अवस्था रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे आणि या जनहित याचिकेमुळं आता थोडेफार रस्ते होताना आपल्याला दिसत आहेत आणि हा मुद्दा उद्याच्या निवडणुकीमध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. इलेक्टिव्ह मेरिटची मग व्याख्या काय नाही, इलेक्टिव्ह मेरिटची व्याख्या अशी आहे की जो गेले अनेक वर्ष या राजकारणामध्ये काम करतो, समाजकारणाशी निगडीत आहे आणि जनरली लोकांना ती फिगर आवडती आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की 40% ते 45% नवीन लोकही दिसतील तुम्हाला. राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. कोल्हापूर महापालिकेची तर 6 वर्षांनी निवडणूक होते. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या मागे एक संघटनात्मक ताकद असते. ती ताकद किंवा टीम म्हणजे त्या पक्षाचे पदाधिकारी. आज आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीतील 3 घटक पक्ष. ते म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आणि आपल्यासोबत आहेत या पक्षांचे पदाधिकारी. तर सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊया. तर आज आपल्यासोबत आहेत सचिन चव्हाण, नमस्कार, काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच माजी स्थायी समिती सभापती. दुसरे आपले गेस्ट आहेत सुनील मोदी, नमस्कार, शिवसेना उबाटा पक्षाचे शहर प्रमुख, माजी स्थायी व परिवहन समितीचे सभापती. तिसरे गेस्ट आहेत अनिल गाडगे, नमस्कार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष. तर माझा एक पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आहे म्हणजे हद्दवाढी संदर्भात. कोल्हापूरची हद्दवाढ गेली 60-70 वर्ष हद्दवाढ झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे 65ला पहिला ठराव झाला असेल, 72ला महापालिकेची स्थापना झाली. हद्दवाढीच्या साठी कृती समितीनं अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, तरी देखील हद्दवाढ झाली नाही. महायुतीचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी असं आश्वासन दिले होते की हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणुका सुद्धा होणार नाही. आणि आता महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम हद्दवाढीशिवाय जाहीर होतोय. शिवाय विशेष नियोजन प्राधिकरणासाठी 42 गावांचा प्रस्ताव देखील विधानसभेत सादर झाला. काय वाटते तुम्हाला याबद्दल? तुम्हाला वाटते की सरकारने याबाबत काय फसवणूक झाली असं वाटते का? सरकारनं या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं कोल्हापूरच्या जनतेची घोर फसवणूक केलेली आहे
आणि नुसतीच फसवणूक केलेली नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, जातनिहाय जनगणना जी आहे ती उद्या होऊ घातलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य नमूद करण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर हद्दवाढ करायची असेल तर 31 डिसेंबरच्या अगोदर, फक्त कोल्हापूर नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहराची हद्दवाढ करायची असेल तर ती 31 डिसेंबर पूर्वी करून घ्या, असं त्याच्या स्पष्ट निर्देश आहे. नसेल तर ते करता येणार नाही. ते नुसतंच करता येणार नाही नव्हे, तर उद्या जिल्हा परिषद होणार, महापालिका झाल्यानंतर जिल्हा परिषद होणार, बरोबर आहे. बरोबर. जिल्हा परिषद झाल्या तुम्ही 5 वर्ष तिथं हद्दवाढ करू शकणार नाही. म्हणजे 2030 पर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊ शकणार नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आणि म्हणूनच कोल्हापूरकरांची ही जी फसवणूक आहे, ही फसवणूक कोल्हापूरकर उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगला प्रसाद देतील असं माझं मत आहे. म्हणजे तुमचा या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचा मुद्दा हद्दवाढ हा असणार आहे. 100%, 101%. तुमचं काय मत आहे गाडीच्या हद्दवाढीच्या संदर्भात? हे बघा, तुमच्या कोल्हापूर काय? महानगरपालिका 1972 साली झाली. तत्पूर्वी नगरपालिका 1854 ला झाली. 1854 ला त्यावेळेचं बजेट होतं फक्त 300 रुपये. त्यावेळची लोकसंख्या होती 40,000. तिथून हा प्रवास 1972 पर्यंत आला. 1972 ला नगरपालिका ज्या वेळेला झाली त्याच वेळेला हद्दवाढ करून व्हायला हवी होती. तसं न होता मूळ नगरपालिकेच्या हद्दीवरच ही महापालिकेची हद्द राहिली. त्यानंतर बऱ्याच वेळेला नगरपालिकेच्या महापौरांनी ठराव केले, शासनाकडे ठराव पाठवले, परंतु हद्दवाढ होऊ शकली नाही. यामध्ये राजकीय उदासीनता मला जाणवते. कोल्हापूर महानगरपालिका ही पहिल्या 5 मध्ये असायची, आज ती सगळ्यात शेवटच्या स्थानाला गेलेली आहे. आज शहरातल्या लोकांचा श्वास गुदमरत आहे. आणि हद्दवाढीशिवाय ही निवडणूक होऊ नये यासाठी सर्वपक्षीय नागरिक कृती समितीमध्ये आम्ही सर्वजणच होतो, प्रयत्न केले आणि विद्यमान आमदारांनी सांगितलं की हद्दवाढ झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत. त्याच पद्धतीनं विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांनीही सांगितलं की हद्दवाढ करून आपण इलेक्शन घ्यायचे आहे. परंतु अचानकपणे 4 दिवसापूर्वी, म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर 4 दिवस प्राधिकरणाचं गाजर त्यांनी दाखवलं. यापूर्वी चंद्रकांत दादांनी सुद्धा उद्या सकाळी हद्दवाढ होणार आणि आदल्या दिवशी प्राधिकरणाचं गाजर दाखवलं. आणि यावेळेला सुद्धा तीच पद्धत केलेली आहे. आणि आता सचिन म्हटल्याप्रमाणे 1930 पर्यंत हद्दवाढ होणार नाही, कारण केंद्र सरकारची डायरेक्शन आहे की 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक महापालिकेनं आपला प्रस्ताव पाठवावा. परंतु आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेनं प्रस्ताव सुद्धा पाठवलाय किंवा नाही केंद्राकडे, ही याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे नागरिक यामध्ये संतप्त झालेले आहेत आणि याचा वचपा या निवडणुकीच्या निमित्तानं निघू शकतो. वेळ पडल्यास निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा टाकण्याची भाषा नागरिकांच्या मधून होत आहे. तुम्ही निवडणुकीचे बहिष्कार तुम्ही बोला की आम्ही जर काय हद्दवाढीच्या संदर्भाचा मुद्दा टाकला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, पण घटनेनं मत व्यक्त करण्याचा किंवा मतदानाद्वारे सुद्धा तुम्ही हे मत व्यक्त करू शकता, तर बहिष्कार टाकणं नागरिकांचा रोष आहे. नागरिक म्हणतोय मी, पक्षीय भूमिका म्हणून आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. हा एक लोकशाही मधला मार्ग आहे. परंतु नागरिकांना एवढा संतप्त झालेला आहे. कुठलाही चौक घ्या, सायबरचा परवा 2 ऍक्सिडेंट झाले एका दिवसात. त्यापूर्वी कुलगुरूंचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. मग कुठलाही तुम्ही चौक घ्या, त्या चौकामध्ये किमान 1 तास ट्रॅफिक, संध्याकाळच्या वेळा 1.5-2 तास आणि सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत 1.5-2 तास पूर्ण 4ही बाजूला शहराच्या ट्रॅफिक जाम होतंय. आणि मग याला जबाबदार कोण आहे? कारण कुठलाही रस्ता कोल्हापुरातला 100 फूट नाही आहे. अजून कपुरांचं जे काय मास्टर प्लॅन होता तो अजूनही राबवलेला नाही आहे. मग नागरिकांना काय करायचं? कारण माणसाची वाढ हुबी होत नुसती होऊन चालत नाही. त्याचे कान, नाक, डोळे, पाय सगळेच अवयव व्यवस्थितरित्या वाढलं तर तो ओबडधोबड दिसत नाही, तो व्यवस्थित दिसतो. पण आमचं शहर फक्त उभं वाढायला, आडवं वाढायलाच तयार नाही. 4 किलोमीटर मध्ये आमची सगळी हद्द संपते.
ते आता मोदी साहेब तुम्हाला विचारतोय की 42 गावांचा जो विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो प्रस्ताव दिलेला आहे, पण त्यामध्ये ह्या हद्दवाढीला अडचणी येणार नाहीत का? ती जर गावं जर समाविष्ट झाली किंवा काय केली तर? मी आपल्याला एक सांगू इच्छितो, हद्दवाढ हा विषय हा पॉलिटिकली निर्माण झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी पण हद्दवाढीचा विषय होता. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे संयुक्तिक शिवसेना यांचं 2-3 वेळा सरकार होतं त्यावेळी पण हद्दवाढीचा विषय आला. महाविकास आघाडी होती आमची झालेली त्यावेळी पण हद्दवाढीचा विषय आला. मग हद्दवाढीचा विषय येऊन घोडं कुठं थांबतंय तर शहराची रचना अशी आहे की एक आमदार निम्मा ग्रामीण आणि निम्मा शहरी आहे. एक दुसरा करवीरचा जो आमदार आहे तो शहरालगतचा आहे आणि ग्रामीण आणि शहराचा म्हणजे दक्षिणचा आमदार आणि करवीरचा आमदार या गोष्टीला विरोध करतात. विरोध करताना ते काय दाखवतात की मूळ आता जे कोल्हापूर आहे त्यांच्या समस्या संपल्या का, त्यांचं ड्रेनेज पूर्ण आहे का, त्यांचं वॉटर सप्लाय नीट आहे का, त्यांचा कचरा नीट आहे का, असं ते मांडतात. आणि त्यामुळे ते जर तुम्ही सक्षम करत नसाल तर तुम्ही आमचा भाग घेऊन कसं सक्षम करतील असा तो साधा प्रश्न ते निर्माण करतात. खरं म्हणजे या प्रश्नांवर विवेचन व्हायला पाहिजे. या प्रश्नांवर तिथपर्यंत प्रशासनानं गेलं पाहिजे, त्या प्रश्नांपर्यंत तिथं आम्ही लोकांनी गेलं पाहिजे. तो काही एक चर्चेचा एक मार्ग आहे, तो कधीही चर्चेचा मार्ग होत नाही आणि त्यामुळे याला स्थानिक ठिकाणी विरोध होतो. मग अशा वेळी काय झालं पाहिजे तर एक सुप्रीम अथॉरिटी सरकार आहे, सरकारने बसून एकदा तो निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मागचे सरकार असू दे किंवा आत्ताचे सरकार असू दे त्यांची इच्छाशक्तीच नाही आहे हे काम करण्याची. राज्यातल्या इतर मोठ्या मोठ्या शहरांची हद्दवाढ दर 5 वर्षानं किंवा 5-5 वेळा हद्दवाढ झाली आहे, पण नेमकी ती कोल्हापूरचीच का होत नाही ती? मी त्यातलंच मुख्य कारण सांगतो, इच्छाशक्ती हा त्यातला अभाव आहे. पॉलिटिकल इच्छाशक्ती आमचे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी लहानपणापासूनचं राजकारण सांगतो. मला अजूनही आठवत आहे की एकदा चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस आता आज मी तिथं उपस्थित होतो, आता नोटिफिकेशन निघणार एवढ्यात अमल महाडिकांचा फॅक्स आला. आणि त्यावेळी अमल महाडिक हे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते ते की माझा याला विरोध आहे आणि हे तुम्ही कृपा करून करू नका. त्यावेळेचं सरकार हे थोडंसं मायनॉरिटी मधलं होतं किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी फार भारतीय जनता पार्टीचा प्रभाव नव्हता. अशा वेळी त्यांचं ऐकलं आणि मग त्यातनं प्राधिकरणाची कल्पना आली. आणि मग चंद्रकांत दादा मग त्यातून ते चंद्रकांत दादांनी प्राधिकरण केलं. आता ते प्राधिकरण किती सक्षमपणे झालेलं नाही. आज त्या प्राधिकरणाची अवस्था एक कुलूप लावलेलं ऑफिस अशीच आहे आणि त्या प्राधिकरणावर काही काम होत नाही, काही नाही. त्या प्राधिकरणामुळे काही या 42 गावाचा काही विकास झाला असं काही झालेलं नाही. त्यामुळे ती प्रयत्न फोल ठरला. त्यामुळे परत त्याला एक चर्चेला वावला की तुम्ही प्राधिकरण करून आमचा विकास केला नाही आणि हद्दवाढ करून काय विकास करता. मला एक अजून एक गोष्ट या निमित्ताने आठवते, दिग्विजय खानविलकर. दिग्विजय खानविलकरांच्या काळात सुद्धा हा विषय आला होता आणि त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, नाही सॉरी विलासराव देशमुख होते. आणि विलासराव देशमुख करणार त्यावेळी दिग्विजय खानविलकरांनी बरोबर PN पाटलांना मध्यस्थी केली आणि PN पाटलांच्या इथनं थांबवलं. असं पॉलिटिकल कोल्हापुरातलं गणित कायम उलट सुलट एकसारखं या 3 तालुक्यात ना एकसारखं पॉलिटिकल नेतृत्व आणि वर नेतृत्व असं कधी होतच नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे हद्दवाढीसाठी. पण मी असं माझं असं मत आहे की भविष्यामध्ये हद्दवाढ जर झाली नाही तर म्हणजे मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, फ्लोटिंग पॉप्युलेशन जे आहे ते कोल्हापुरात वाढतच नाहीये यामुळे. तर जर तुम्हाला फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढवायचं असेल, नागरी सुविधा करायच्या असतील,
वर्ल्ड बँकेचा निधी आणायचा असेल, केंद्र सरकारचा निधी आणायचा असेल, तर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आणि नागरी वस्तीचे किलोमीटर हे काहीतरी त्यांचं परिमार्जन 42 किलोमीटर चा सिटी हे करावं लागेल. आणि ते जर केलं नाही तर कोल्हापूर विकासापासून वंचित राहील अशी म्हणजे माझी तुमच्यामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जर वाढलं तर अर्थकारण वाढेल. अर्थकारण त्यामुळे त्याकरता इंडस्ट्रियलायझेशन व्हायला पाहिजे, सगळंच वाढ वाढेल. विस्तार झाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. ठीक आहे. दुसरा एक माझा प्रश्न आहे की नाही, आता एक प्राधिकरणावर त्यांनी एक विषय बोलले होते. तर त्या प्राधिकरणानं असून हे कोळंबा तशातला प्रकार झाला त्यांचा. हं. ते फक्त काय करतात, बिल्डिंगच्या परमिशन देणे हा एकमेव विषय आहे त्यांचा. मी त्यामध्ये सांगतो ते 42 कलम 42 अंतर्गत ते प्राधिकरण 2017 साली ते मंजूर झालं. म्हणजे त्या गावातला जे काही घरबांधणी किंवा अन्य याच्यातून तेवढंच. जे होणारी जी हा, मिळकत आहे अगदी बरोबर. त्यातून त्या भागांचा विकास करायचा. तो माझ्या माहितीप्रमाणे 8 काय 10 कोटी रुपये तो निधी तो जमा झाला होता आणि 42 गावाचा विकास काम. आता जे तिने जो प्रस्ताव पाठवला आहे तो 40 अंतर्गत पाठवला आहे. म्हणजे त्याला विशेष पॅकेज जे पुणे पिंपरी चिंचवड ज्या धर्तीवर केलेलं आहे त्या धर्तीवर त्यांनी ते त्यांनी पाठवलं. केलेलं आहे. याला 1000-2000 कोटीचं पॅकेज थेट येते असं काहीतरी तो प्रस्ताव आहे. मनोज त्यात मी एक करेक्शन करतो आपल्याला. 40 अंतर्गत जर विकास करायचा असेल तर MRTP ऍक्टच्या 37ची पहिल्यांदा कारवाई करावी लागते. अच्छा. आणि 37 खाली कारवाई ऑलरेडी प्लॅन डीपी प्लॅन तयार आहे. म्हणजे आपल्या यांचं इथं धाडस नाहीये की तो डीपी प्लॅन राबवायचा. आपल्या म्हणजे 40 अंतर्गत ते होऊ शकत नाही. नाही म्हणजे नाही, पहिल्यांदा DP तो डीपी राबवला पाहिजे ना. सर ते विकास शोधलं. करायचा आहे. उदाहरण हा. हे सगळं हा रोड आहे. हा. हा रोड 8 फुटी आहे, तो 16 फुटी करायचा आहे. हा. मग 8 फुटीचं ऍक्विजिशन करायला पाहिजे ना. बरोबर आहे. विकास करायला म्हणजे नेमकं काय करायचं. बरोबर आहे. MRTPच्या ऍक्टचा ऑलरेडी डीपीआर तयार आहे. म्हणजे तो मंजुरी झालेला आहे. हा. पण त्यातली एक आरक्षण डेव्हलप नाही, रस्ता ऍक्विजिशन नाही, ड्रेनेजची सुविधाचं ऍक्विजिशन नाहीये, STP प्लॅनची जागा रिझर्व आहे. STP प्लॅनच नाहीये तिथं काय विकास करणार तुम्ही. म्हणजे जे ती 40 जी जागा तर तुम्ही एक्वायर करा. हा. त्यामुळे ती फसवी योजना आहे. तोंडाला पाणी तोंडाला पाणी. पाणी मोदी पुसणं. म्हणतात ना, त्या जागेचं ऍक्विशन करणे म्हणजे काय, एक तर त्या मालकाला मोबदला द्यायला पाहिजे, आणि ती जागा ताब्यात जागा घ्यायला. ताब्यात संपादित घ्यायला करायला पाहिजे. पाहिजे. तसं काही करू शकत नाही. म्हणजे हे काय, ठीक हे आहे. टांगणा अडकून ठेवण्यातला ते विषय आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर वगैरे त्या काहीतरी आहे. गावाचं मी माहितीच्या अधिकारामध्ये एक दीड तुमचा हा वर्ष फार महत्वाचा हा, मुद्दा आहे. 1.5 वर्षापूर्वी माहितीच्या अधिकाराखाली आम्ही एक आंदोलन पण केलं हा, होतं. हा. MRTP ऍक्ट खाली 37 खाली किती गावांचा तो राबवला म्हणून, म्हणजे प्लॅन तयार आहे. जसं कोल्हापूर महानगरपालिकेचा डीपी तसा- तयार आहे, तसाच तसा त्यांचा तयार आहे. बरोबर आहे. एकही जागा आरक्षित किंवा एकही जागा डेव्हलपमेंट आम्ही करू शकलेलो नाही. त्याचं कारण का, तर आम्हाला राज्य शासनाने निधीच दिले. पैसेच नाही तर तुमच्या जागेवर मी आरक्षण टेबल आणि टाकले खुर्ची दिलेली हो. आहे. आरक्षण टाकलं तिथून पैसे देऊन ताब्यात घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे. फुकट कोण देणार जागा? 42 गावातला STP प्लॅन एक पण नाही आहे. हे सगळ्यात वाईट आहे. बरं. मग तुम्ही 40 खाली काय विकास करणार. ठीक आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मी सचिनजी तुम्हालाच विचारतो, कारण तुम्ही स्टँडिंगचे त्यावेळी सभापती चेअरमन पण होता. थेट काळमावाडीतून थेट पाईपलाईनचा तो विषय आहे. त्याविषयी त्याबद्दल सुद्धा कोल्हापुरात आंदोलनं झाली. एक पिढी त्यात आंदोलनात गेलेली. शेवटी तुमच्याच नेत्याने म्हणजे आमदार बंटी पाटील साहेब. बंटी पाटील सतीश पाटलांनी ती योजना ती मंजूर करून आणली, ती सुरू झाली. पण एक आरोप असा होतो की ती सारखी बंद पडते, नादुरुस्त होते. परवा जर मोठा आरोप केला की त्या थेट पाईपलाईन मध्ये 75 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि ते आरोप करणारे देखील तुमचेच पूर्वाश्रमीचे एक सहकारी आहेत. अशा पद्धतीचा आरोप झाला. काय मत आहे तुमचं? मुळात ही योजना संपूर्ण भारतामध्ये जे बंटी पाटील सतीश पाटील माझा नेते आहेत म्हणून मी त्यांचं या ठिकाणी त्यांच्यावर स्तुती म्हणून या ठिकाणी सुमनं गातोय अशातला प्रकार नाही. सगळ्यांनी प्रयत्न केले
अगदी माझ्या वडिलांच्या पासून मार्की पवार कितीतरी यात रामभाऊ फाळकेने तर त्यावेळेला राजीनामा दिला होता. म्हणून एक पिढी अशी गेली. यात सगळ्यांची नावं एक पिढी गेली तुम्ही म्हटला त्याप्रमाणे. तर त्यानंतर बंटी पाटलांनी स्वतःच्या आमदारकी पणाला लावून ही योजना या ठिकाणी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील आणि त्याच्यानंतर वरती कमलनाथजी असतील यांच्याकडून ती मंजूर करून घेतली. योगायोगानं आपल्या बिद्री मॅडम ज्या वेळेला आयुक्त होत्या त्यांचे क्लासमेट त्यावेळेला त्या केंद्रामध्ये होते आणि ते निधी सचिव. वाटपाच्या अग्रस्थानी होते. तर त्यामुळं लागलीच ताबडतोब त्यातला पहिला हप्ता त्यांनी महापालिकेला वर्ग केला. म्हणूनच ही योजना या ठिकाणी पूर्ण त्वास आज आपल्याला येताना दिसत आहे. अन्यथा ही योजना सुद्धा भाजप सरकारनं त्यावेळेला कॅन्सल केली असती. अशा 1229 ज्याला मंजुरी दिली होती काँग्रेस सरकारनं ते सगळ्याच्या सगळ्या त्यांनी कॅन्सल केल्या. नवीन योजना त्यांनी करू पाहिल्या. त्याच्यानंतर ही योजना कशी लांबत जाईल यासाठी वन खात्याच्या परमिशन्स असतील, आणखीन काय काय विषय जाणीवपूर्वक अडथळे असतील, तयार जाणीवपूर्वक त्याच्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न कर्मधर्म संयोगानं मधल्या काळामध्ये आपली महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेत आली. त्यावेळेला आपण हे सगळं पूर्णत्वास नेलं. आज त्या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये ते पाणी या ठिकाणी या सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळते. आज आपण जे आज आमच्यावर आरोप करतात त्यांनी स्वतः घरात वहिनींना किंवा आई आणि या आपल्या घरातल्या महिलांना आमच्या माता भगिनींना विचारावं की या वर्षीच्या पावसामध्ये पाऊस बराच काळ होता. ह्या वेळेला जो काळ आहे तो महिन्याच्या ऐवजी 2-3 महिन्याच्या ऐवजी जास्त वेळ होता. तर आपल्याला एकदा तरी गढूळ पाणी आलं का हो? पाणी पुरवठा खंडित झाला का हो? याचा त्यांनी अभ्यास करावा. म्हणजेच आज थेट पाईपलाईन योजना ही संपूर्ण कोल्हापूर वासियांच्या घरोघरी पोहोचलेली आहे आणि ती कशी बदनाम करता येईल, त्याला कसं वेगळं स्वरूप देता येईल, याचं श्रेय काँग्रेसनं कसं घेऊ नये या पद्धतीच्या ह्या चालीरीती आज तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतात. जे आज बोलतायत ते त्यावेळेला तिथं होतेच ना. म्हणजे तो 75 कोटीचा जो मी आरोप स्वतः केलाय. ऐका ना, मी स्वतः स्थायी समिती सभापती होतो. मी स्वतः त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. ते सुद्धा स्थायी समिती सदस्य होते. जे कोणी तर त्यावेळेला कुठलाही कसलाही या ठिकाणी भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला नाही. हे ठामपणे छाती ठोकपणे मी कधी कुठेही येऊन बिंदू चौकात तिथं आपल्या चॅनलवर सुद्धा बोलू शकतो. काही अडचण नाही. आणि जर झाला असतं तर आज ही या ठिकाणी ही योजना पूर्ण झाली असती का हो? 100 कोटी या रस्त्यांचं काय झालं? तुम्ही आता त्याच्यावर नंतर येणार जा, त्याचा विषय नाही. पण आज बघितलं ना, आज सगळ्यांना पाणी घर टू घर मिळते. आज ते बदनाम करण्याचा हा डाव जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. कोल्हापूरची जनता त्याला योग्य त्या पद्धतीने उत्तर देईल. आपण नंतर येण्यापेक्षा आत्ताच त्या रस्त्याच्या विषयी बोलूया ना. बोलूया की, काय अडचण नाही. हा आपला थेट पाईपलाईन मधला विषय या ठिकाणी मुद्दा हे नको व्हायला म्हणून मी त्या ठिकाणी आपण नंतर घेऊया असं म्हटलं. ठीक आहे. दुसरं म्हणजे गेली 3.5 वर्ष महायुतीची सत्ता आहे. थेट लाईनवर मला 1 मिनिटं बोलायचं बरोबर. आहे. एकच मिनिटं बोलायचं तो मी टेक्निकल त्याच्यातला भाग सांगतो आपल्याला. थेट पाईपलाईन योजना असताना एक डीपीआर तयार झाला. तो डीपीआर टेक्निकल सर्व अथॉरिटीनी मंजूर केला. म्हणजे जलसंधारण असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल त्यांनी केलं. त्या डीपीआरचं एक्झिक्युशन झालं का नाही झालं हे पहिला बघणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या डीपीआर मधला जो शेवटचा 15% भाग आहे तो आजही अपूर्ण आहे आणि त्याला आपण म्हणू डिस्ट्रीब्युशन प्लॅनिंग. अच्छा. 5.5 वर्ष प्रशासक होता. प्रशासकांच्या काळामध्ये म्हणजे मी कपूरांचा प्रशासक काळ अभ्यासलेला आहे. त्या माणसानं कसं काम केलं. या महापालिकेचं दुर्दैव आहे की 5.5 वर्षामध्ये एकही प्रशासक आम्हाला चांगला मिळाला नाही. ज्या प्रशासकांनी हे डिस्ट्रीब्युशन लाईनचं शेवटचं 15% जे काम आहे ते काम कुठलंही नीट केलेलं नाही आणि त्यामुळे आज जे थोडं बहुत प्रॉब्लेम येतो अधनं मधनं तो त्यामुळे येतो. तो डिस्ट्रीब्युशन प्लॅन हा पार्ट ऑफ थेट लाईनचा आहे परंतु तो पुरा करायचा आहे तो महापालिका निधीतून करायचा आहे. महापालिकेला जी निधी आहे ते करायचं आहे. उदाहरणार्थ
आजही 6 टाक्या या डिस्ट्रीब्युशन लाईनला आवश्यक आहे, स्टोरेज टाक्या. काम सुरू आहे, अर्धवट पडलेलं आहे. मला असं वाटतं ते बावड्यातलं केवळ ते बंटी साहेबांनी काहीतरी करून ते पूर्ण केलेलं आहे. हा? 2 टाके अच्छा. 2 टाक्या केल्यात, अजून 6 टाक्यांची कामं अपुरी आहेत. मग काय होतं की ज्या थेट लाईट पाणीतनं येतं आणि जेव्हा सकाळी पाणी येतं त्याचा जो फोर्स असतो त्या फोर्समुळं ते एक ग्रॅव्हिटीमुळे त्या पाईप लिकेज होतात. ते जर स्टोरेज करून जर डिस्ट्रीब्युशन झालं तर ते पाणी नीट होईल. आणि म्हणून आमचं आता मत असं आहे की नगरसेवक का पाहिजे, मृत्यूचा दाखला देण्यापासून ते रस्त्याचा कचरा काढण्यापासून ते स्वच्छतापासून जे नगरसेवकाला नागरिक सांगतात ते 5.5 वर्षामध्ये प्रशासनाला कुणी सांगू शकले नाही आणि त्यामुळे या शहराची दुरवस्था झाली. कोल्हापुरातला रस्त्याचा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही कोल्हापुरातला कुठलाही 1 किलोमीटरचा रस्ता जर बघितला तर एकही रस्ता सरळ दिसत नाही. म्हणजे त्याचं वर्णन सरळ सरळ डबऱ्यातलं शहर म्हणून करायला काय हरकत नाही. आणि या रस्त्याच्या याच्यासाठी 100 कोटीचा निधी आला अशा पद्धतीचे वक्तव्य काही नेत्यांनी केलेली आहे. आणि नेमका निधी किती आला आणि नेमकं रस्त्याचं प्रकरण काय आहे? कोल्हापूर शहराची अवस्था रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अशी झालेली आहे. 100 कोटीची चर्चा गेले 2-2.5 वर्ष या शहरामध्ये सुरू आहे. मुळात पहिले 100 कोटी आले का हा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण महापालिकेला आम्ही जेव्हा शिष्टमंडळ घेऊन गेलो त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की 100 कोटीतला एकच हप्ता 23 कोटीचा आलेला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या फंडातनं आम्ही 2 कोटी घालून 25 कोटीचे रस्ते केलेले आहेत. मग सरकार 100 कोटी दिलं म्हणून जे टावं फोडत आहे हे पहिलं मुळातच चुकीचं आहे. शहरामध्ये 51 किलोमीटरचे रस्ते हे IRB ने केलेले आहेत. ते आज 10-15 वर्ष झाली ती आज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. एक 20% त्याचं नुकसान झालेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तत्कालीन पालकमंत्री बंटी साहेबांनी काही त्यामध्ये थोडं सुधारणा करून त्या 51 किलोमीटरची देखभाल केली. आज शहराचे अंतर्गत 449 किलोमीटरचे रस्ते आहेत. मग कॉलन्या असतील, शहरातले इतर रस्ते असतील, त्याच्यावर या 10 वर्षामध्ये एक चुटाकभर सुद्धा सिमेंट पडलेलं नाही किंवा डांबर पडलेलं नाही अशी अवस्था आहे. आणि संपूर्ण आता जनहित याचिका दाखल झाल्यामुळं प्रशासक हल्लेला आहे. मगाशी मोदी जसं म्हणले की प्रशासकांनी काहीच काम केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या जनहित याचिकेमुळं आता थोडेफार रस्ते होताना आपल्याला दिसत आहेत आणि हा मुद्दा उद्याच्या निवडणुकीमध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. आता एक दुसरा मुद्दा म्हणजे की निवडणुका आले, आज इच्छुक आता यायला सुरू झाले, इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. आता तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी पवार पक्ष वगैरे तुम्ही लढवत आहेत. तर तुमच्या जागेचा फॉर्म्युला कसा ठरला, काय कशा पद्धतीने वाटप तुम्ही करणार? साधारणतः 20 प्रभाग आहेत. 20 प्रभागामध्ये 81 नगरसेवक हे निवडून द्यायचे आहेत. आम्ही एक तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असं ठरवलं की इलेक्टिव्ह मेरिट हा पहिल्यांदा पाहायचा, पक्षीय राजकारण हे दुय्यम ठेवायचं. इलेक्टिव्ह मेरिट, सुनील मोदी निवडणुकीला उभारणार आहे. मग सुनील मोदी हे निवडणुकीला निवडून येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. मग ती शिवसेनेला द्या. सचिन चव्हाण उभारणार आहेत तर सचिन चव्हाण निवडून येऊ शकतात की नाही? तर येऊ शकतात. मग ती काँग्रेसला द्या. इलेक्टिव्ह मेरिटची मग व्याख्या काय नाही, इलेक्टिव्ह मेरिटची व्याख्या अशी आहे की जो गेले अनेक वर्ष या राजकारणामध्ये काम करतो, समाजकारणाशी निगडीत आहे आणि जनरली लोकांना ती फिगर आवडती आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की 40% ते 45% नवीन लोकही दिसतील तुम्हाला. म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्यातल्या काही लोकांनी थांबायचं ठरवलंय. आमचे संजय पवार थांबणार आहेत, रवी इंगोले थांबणार आहेत, त्यांनी काही नवीन लोकांना दिले. काँग्रेसमध्ये पण अनेक लोक आता थांबून नवीन माणसं, जरग साहेब सारखे आमचे आहेत, ते थांबणार आहेत, ते नवीन रक्ताला वाव देणार आहेत. त्यामुळे महापालिकेचं नेतृत्व महाविकास आघाडीमध्ये एक मिक्स नेतृत्व असेल, अनुभवी आणि नवीन यांच्यामधलं संधान साधणारं आणि वन पिढी ट्रान्सफर टू न्यू पिढी असा एक संकेत देणारा असेल. आणि त्यामुळं आमच्यामध्ये कुठलंही वांदळ होणार नाही.
आम्ही सहजरित्या ही सीट शेअरिंग सोडून घेऊ. नाही, महायुतीकडून सुद्धा काही जे काय भडकोर असतील किंवा जे असंतुष्ट असतील त्यांच्याकडून तुमच्याकडे काही विचारणा होते का? नाही, विचारणा जरी होत असले तरी यावेळी आम्ही पहिला ठरवलं असं आमची आम्ही लोकं. ठरवलं असं आम्ही ठरवलंय की हा, मग ते महत्वाचं आहे. आम्ही आमचे कार्यकर्त्यांना पहिलं. प्रोजेक्ट करायचं आहे. म्हणजे समजा त्यासाठी एखादा स्ट्रॉंग उमेदवार महायुतीकडून तुमच्याकडे असं एखादा झाला तर होऊ शकतो, नाही तर 99% तर नाही. 99% तर नाही. कारण हे बघा, खुल्या मतदारसंघामध्ये आज आमच्याकडेच मारामारी आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की नाही. दुसऱ्याला खुल्या यायची गरज नाही. म्हणजे जो ओपन जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एवढे सक्षम उमेदवार सगळीकडे केले, त्यातल्याच कोणाला तरी एकाला थांबवावं लागणार आहे, दोघांना काहीतरी शब्द द्यावं लागणार आहे, असं करावं लागणार आहे. अच्छा. आणि जे आरक्षित प्रभाग आहेत ना त्यातले 99% आमच्याकडं चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे एखादा असं असू शकतो की ऍडजस्टमेंट किंवा कोण कुठे गेला वगैरे, तिकडे त्यांना त्रास भरपूर आहे, कारण का त्यांनी न विचार करता अनेकांना घेतलेला आहे. हा, ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न आपला असा आहे की समजा तुमची सत्ता महापालिकेत आली तर महापालिकेचं उत्पन्न वाढीसाठी किंवा एक महापालिकेच्या विकासासाठी तुमची ब्ल्यू प्रिंट काय असणार आहे? महापालिकेच्या उत्पन्न वाढीचा जो मुद्दा आहे तो अत्यंत चांगला आणि खरोखर चांगला प्रश्न आपण विचारलाय. कारण महापालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यामधून जेवढं उत्पन्न या ठिकाणी मिळायला पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ घरफाळा असेल, घरफाळा विभाग असेल, त्याच्यानंतर आपला इस्टेट विभाग असेल, टीपी विभाग असेल, अशा बऱ्याचशा विभागातून महापालिकेचा उत्पन्नाचं साधन या ठिकाणी स्तोत्र जे आहेत ती त्या ठिकाणी येत असतात आणि उत्पन्न आपल्याला त्यातून मिळत असतं आणि त्यातून मग आपण हा विकास वगैरे या सगळ्या गोष्टी करत असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं महापालिकेनं स्वतःच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इस्टेट आहेत, त्या जर आज डेव्हलप केल्या, त्या ठिकाणी जर मोठमोठे मॉल आणि मोठमोठ्या कंपनीजना घेऊन बरोबर जर काम केलं तर आपल्याला एक उत्पन्नाचं मोठं असं स्तोत्र, म्हणजे कुणावर अवलंबून राहायला लागणार नाही. एवढ्या चांगल्या ठिकाणी प्राईम लोकेशनला महापालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्या, त्या जर आपण त्या व्यवस्थित विकसित केल्या तर आपल्याला महापालिकेला त्यातून चांगलं उत्पन्न कायमस्वरूपी म्हणजे दरवर्षी येत राहील. असा तो हा विषय आहे. आणखीन काही विषय आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या ठिकाणी येतील आणि तो जाहीरनामा येत असताना सुद्धा त्यामध्ये महापालिकेच्या आपण जो आता विचारला प्रश्न आहे तो त्यामध्ये प्रामुख्याने ऍड असेल. बऱ्याच विषयावर आपण चर्चा केली, तुम्ही आमच्या सक्रम मंचवर आलात आणि सविस्तरपणे उत्तर दिली, त्याबद्दल सक्रमच्या वतीने मी तुमचा आभारी आहे. आपला पण आभारी आहे. धन्यवाद. आभारी आहे.